नमस्कार, मी डॉक्टर डी.एन. वाघमारे व मी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन यूज ऑफ ICT इन टीचिंग लर्निंग यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत गुगल क्लासरूम यावरती. गुगल क्लासरूम एक व्हर्च्युअल क्लासरूम आहे. ज्या पद्धतीने आपण आपल्या क्लासमध्ये जातो, विद्यार्थ्याला नोट्स देतो, त्यांना काही असाइनमेंट देतो आणि त्याच्याकडून असाइनमेंट गोळा करतो, क्विज दिलेल्या गोळा करतो, ते असेस करतो. हे जे काही आपण क्लासरूममध्ये करतो, सेम हीच पद्धत आपण व्हर्च्युअल हे गुगल क्लासरूममध्ये करत असतो. ते गुगल क्लासरूममध्ये आपण आपल्या विद्यार्थ्याला कोर्स मटेरियल प्रोव्हाइड करायचं म्हटलं तर आपण कोर्स मटेरियल त्यामध्ये प्रोव्हाइड करू शकतो. त्यांना नोट्स द्यायचे असेल तर काही PDF मधले बुक्स असतील किंवा PDF मधील काही मटेरियल्स असेल ते आपण प्रोव्हाइड करू शकतो. डॉकची फाईल असेल, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या फाईल असेल तर त्या आपण देऊ शकतो. काही व्हिडिओ आपण बनवलेले असतील तर ते व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड करू शकतो. त्याचप्रमाणे ऑडिओ असेल, टेक्स्ट फाईल असेल, तर ह्या स्वरूपाचं जे काही मटेरियल असेल ते मटेरियल विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड करू शकतो. विद्यार्थ्यांना जे काही आपण असाइनमेंट दिले त्या असाइनमेंट आपण सबमिट करून घेऊ शकतो. त्याचं ग्रेडिंग करू शकतो. एक प्रकारचं ग्रेडबुक मेंटेन आपण ते करू शकतो. आणि गुगल क्लासरूम हे जे काय सॉफ्टवेअर आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे एखादा प्राध्यापक त्याच्यामध्ये जर गुगल क्लासरूममध्ये क्लास क्रिएट केला आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये गुगल क्लासरूमचं ॲप डाउनलोड केलं तर विद्यार्थी आणि प्राध्यापक याच्यामध्ये व्हर्च्युअल कम्युनिकेशन होऊ शकतं. गुगल क्लासरूम हे कुठे आपण वापरू शकतो, म्हणजे विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये असेल तर तो कुठूनही त्याचा असेस करू शकतो आणि जे काय असाइनमेंट सोडवून त्या अपलोड करून गुगल क्लासरूममध्ये तो सबमिट करू शकतो. विद्यार्थ्याची प्रोग्रेस जर ट्रॅक करायची म्हटलं तर गुगल क्लासरूममध्ये विद्यार्थ्याची प्रोग्रेस आपण ट्रॅक करू शकतो. तर हे जे काही व्हर्च्युअल क्लासरूम आहे हे व्हर्च्युअल क्लासरूममध्ये कशा पद्धतीने आपण हे क्लासरूम क्रिएट करू शकतो, विद्यार्थ्यांना त्यामध्ये ॲड करू शकतो, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करू शकतो, टीचरला कशा पद्धतीने इन्व्हाइट करू शकतो, या संदर्भातील माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर चला गुगल क्लासरूम आपण बनवूया. गुगल क्लासरूम क्रिएट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची जी आवश्यकता आहे ती जीमेल अकाउंटची. कारण जीमेल अकाउंट असल्याशिवाय आपण गुगल क्लासरूम वापरू शकत नाही. कारण गुगल क्लासरूम हे गुगलचे प्रोडक्ट्स आहेत. त्यामुळे प्रत्येक शिक्षक असेल किंवा संस्था असेल ते जर गुगल क्लासरूम क्रिएट करणार असेल तर त्यांचं जीमेल अकाउंट असणं गरजेचं आहे. एखादा शिक्षक जर त्याचं स्वतःचं पर्सनल जीमेल अकाउंट वापरून जर क्लास क्रिएट करत असेल तर त्यावेळेस जॉईन होणारे विद्यार्थी हे त्याच्या पर्सनल अकाउंटला जॉईन होतात. परंतु जर शिक्षकाने इन्स्टिट्यूशनल ईमेल ID वापरला असेल तर विद्यार्थी हे इन्स्टिट्यूशनल ईमेल ID ला जॉईन होऊ शकतात. त्यामुळे भविष्य काळामध्ये इश्यू निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जर इन्स्टिट्यूशनल ईमेल ID जर वापरला जाणार असेल तर त्याची परवानगी घेणं गरजेचं असतं. आता आपण क्लास क्रिएट करणार आहोत. तर क्लास क्रिएट करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या पेजला जाणं गरजेचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर आपण ॲड्रेस बारमध्ये classroom.google.com हे टाईप करा आणि एंटर करा. एंटर केल्यानंतर पुढे एक विंडो ओपन होते गुगल क्लासरूमची. त्या गुगल क्लासरूमच्या विंडोमध्ये इथे प्लसचं सिम्बॉल दिसते. इथे आहे बघा, क्रिएट ऑर जॉईन युअर फर्स्ट क्लास. त्याच्यावर आपण क्लिक केलं तर दोन ऑप्शन दिसतात, जॉईन क्लास आणि दुसरा क्रिएट क्लास. तर जॉईन क्लास याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर पुढे एक पॉपअप विंडो ओपन होते.
ask your teacher for the class code, then enter it here. आता इथं विद्यार्थी हा क्लास जॉईन करू शकतात. त्यामुळे त्यांना जर क्लास हा जॉईन करायचा असेल तर त्यांच्याकडे हा क्लासरूमचा कोड असणं गरजेचं आहे. तो आपण पुढे पाहणार आहोत. दुसरा त्या ऑप्शन आहे क्रिएट अ क्लास. हा ऑप्शन तो शिक्षक जो क्लास क्रिएट करणार आहे तो वापरू शकतो. क्रिएट अ क्लासवरती आपण क्लिक केलं का पुढची क्लास क्रिएट करण्याची प्रोसेस होऊ शकतो. तत्पूर्वी इथं जे 9 डॉट्स दिसतात याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर इथं ड्राईव्ह हा एक ऑप्शन दिसतो. त्या ड्राईव्ह ऑप्शनमध्ये क्लास क्रिएट झाल्यानंतर जे काही मटेरियल्स क्लासरूममध्ये अपलोड होणार आहे ते सर्व सेव्ह ह्या ड्राईव्हमध्ये होत असतं. तर चला आता आपण गुगल क्लास क्रिएट करूया. प्लस साईनवरती क्लिक करा, क्रिएट क्लासवरती क्लिक करा. क्रिएट क्लासवरती क्लिक केल्यानंतर पुढे एक पॉपअप विंडो ओपन होते. त्यावरती आपण क्लिक करा आणि कंटिन्यू म्हणा. त्यानंतर पुढे दुसरी पॉपअप विंडो ओपन होते, क्रिएट अ क्लास. त्या क्रिएट अ क्लासमध्ये तुम्ही इथं क्लास नेम देऊ शकता, ते रिक्वायर्ड आहे. मी नाव देतो बीकॉम बँकिंग. क्लास नेम दिलं, सेक्शन 3rd इयर, सब्जेक्ट बँकिंग आणि त्याच्यानंतर क्रिएटवरती क्लिक करा, क्रिएट. क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर क्लास क्रिएट होत असतो. पुढची पॉपअप विंडो ओपन होते, त्याला गॉट इट करा. हा आपला झाला क्लास क्रिएट. हा क्लास क्रिएट झालाय. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा असतो तो हा क्लास कोड. या डिस्प्लेवरती आपण क्लिक केलं, हा क्लास कोड येतो. हा क्लास कोड ज्यावेळेस विद्यार्थी गुगल क्लासरूम जॉईन करणार असतात त्यावेळेस हा क्लास कोड त्यांनी वापरणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस जॉईन क्लास पाठीमागे पाहिलं होतं त्यावेळेस एक पॉपअप विंडो आली होती, तिथं क्लास कोड मागत होता. तो हा क्लास कोड विद्यार्थी वापरतील आणि जो गुगल क्लासरूम क्रिएट केलेला आहे त्या क्लासरूमला जॉईन होतात. कोडच्या खाली बीकॉम ॲडव्हान्स बँकिंग 3rd इयर हे आलेलं दिसते. पूर्णपणे झाली गुगल क्लासरूमची बेसिक लेआउट. गुगल क्लासरूममध्ये एक इनबिल्ड थीम आलेली आहे. आपल्याला जर ही थीम चेंज करायची असेल तर आपण हा उजव्या बाजूला हा एक ऑप्शन आहे सिलेक्ट थीम आणि दुसरा ऑप्शन आहे अपलोड फोटो. जर आपण अपलोड फोटोवरती क्लिक केलं तर आपण आपल्या गॅलरीमध्ये जो काय फोटो असेल तो फोटो आपण इथं अपलोड करू शकतो. किंवा जो जिथे फोटो असेल तिथून ड्रॅग करा, इथं आणून सोडा, तो फोटो इथे येऊन अपलोड होऊ शकतो. पहिला ऑप्शन आहे सिलेक्ट थीम. सिलेक्ट थीम वरती आपण क्लिक केल्यानंतर एक पॉपअप विंडो ओपन होते. त्या पॉपअप विंडोमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स आपल्याला पाहावयास मिळतात. जनरल थीम आहेत, इंग्लिश अँड हिस्ट्री याच्यावरती काही थीम आहेत, मॅथ्स आणि सायन्स त्याच्या रिलेटेड काही थीम आहेत, आर्ट्स या विषयाच्या काही थीम्स आहेत, स्पोर्ट्स त्या अनुषंगाने काही थीम्स आहेत आणि शेवटचा ऑदर थीम आहे. तर आपण जनरल मधील एक कोणती तरी सिलेक्ट करू शकतो. तर आपण जनरल मधील एक थीम सिलेक्ट केली. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट क्लास थीम हा ऑप्शन ऍक्टिव्हेट होतो. याच्यावरती आपण क्लिक करूया. याच्यावरती क्लिक केल्यानंतर
ही जी थीम आहे ती थीम अपलोड झाली. पहा, पूर्वीची जी थीम होती ती बदललेली आहे आणि नवीन थीम त्या ठिकाणी अपलोड झालेली आहे. आता यानंतर वरच्या बाजूला स्ट्रीम, क्लासवर्क, पीपल, थ्रेड्स हे 4 ऑप्शन आपल्याला दिसतात. स्ट्रीम टॅब ही एक प्रकारची नोटिफिकेशनचं काम करत असते. या ठिकाणी काही पोस्ट राईट केले असतील तर त्या पोस्ट दिसतात. स्टुडंटने काही पोस्ट राईट केले असेल तर ते या ठिकाणी दिसतात. त्याचप्रमाणे काही मटेरियलच्या संदर्भात काही पोस्ट राईट केले असेल तर ते या ठिकाणी दिसतात. तर चला आपण एक पोस्ट राईट करूया. हाय स्टुडंट्स, पोस्ट. आता हे पोस्ट केलं आपण, पोस्टिंग होत आहे. पोस्टिंग केल्यानंतर त्या स्ट्रीम टॅबवरती हाय स्टुडंट म्हणून ही पोस्ट आलेली दिसते. दुसरी टॅब आहे क्लासवर्क. त्या क्लासवर्क टॅबवरती आपण क्लिक केल्यानंतर इथे असाइन वर्क टू युअर क्लास हिअर, याच्यामध्ये आपण काही असाइनमेंट अँड क्वेश्चन्स हे क्रिएट करतो. क्रिएट असाइनमेंट अँड क्वेश्चन. दुसरा आहे यूज टॉपिक टू ऑर्गनाइज क्लासवर्क इनटू मॉड्यूल्स और युनिट्स. ऑर्डर वर्क द वे यू वॉन्ट स्टुडंट टू सी इट. इथं आपण क्लास वर्कमध्ये आपण बरंचसं काम करू शकतो, हे आपण पुढे पाहणार आहोत. तिसरी टॅब आहे पीपल टॅब. पीपल टॅबमध्ये पहिला येतो टीचर आणि दुसरा स्टुडंट. आता टीचर टॅबमध्ये मी FDPGC हा ईमेल आय डी वापरून मी हा क्लासवर्क गुगल क्लास तयार केला आहे, त्यामुळे इथे FDPGC आलेला आहे. स्टुडंट, आता स्टुडंटमध्ये आपण विद्यार्थ्याला इन्व्हाइट करायचं म्हणतो, ह्या प्लस साईनवरती क्लिक करून इन्व्हाइट स्टुडंट करू शकतो. याच्यावरती क्लिक केलं त्या इन्व्हाइट स्टुडंट, त्या स्टुडंटचं नाव व ईमेल आय डी इथं आपण टाईप करू शकतो. आता इथे ईमेल आय डी टाईप केला आणि इन्व्हाइट म्हटलं तर तो स्टुडंट इन्व्हाइट होतो. समजा मी इथं माझं टाकतो आणि इन्व्हाइट केला. एक स्टुडंट इन्व्हाइटेड केलेला आहे. जस्ट मी रिस्पॉन्स ऍक्सेप्ट करेल तेव्हा तिथं मी तिथे ब्लर आलेलं आहे ते ऍक्टिव्हेट झालेलं. चौथी टॅब आहे ग्रेड्स. जे असाइनमेंट दिल्या जातील, चेक केल्या जातील, त्याच्यानंतर ग्रेडचं ऑप्शन ऍक्टिव्हेट होतील. त्यामुळे आता सध्या इथं ब्लँक आहे. कुठल्या प्रकारचा कोणताही विद्यार्थी इथं जॉईन नाही, कोणत्याही क्लासवर्कमध्ये कुठल्याही प्रकारचं असाइनमेंट दिलेली नाही, त्यामुळे हा ग्रेड टॅब आहे ती पूर्णपणे ब्लँक आहे. पुन्हा येऊया आपण स्ट्रीम टॅबमध्ये. या स्ट्रीम टॅबमध्ये डाव्या बाजूला अपकमिंग म्हणून एक ऑप्शन आहे. इथं नो वर्क ड्यू सून हे लिहिलेलं आहे. आता इथं आपण एखादं काही असाइनमेंटच्या बाबतीमध्ये काय देणार असेल तर त्या संदर्भात अपकमिंग इथं नोटिफिकेशन आलेलं असेल. चला तर आता आपण जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थ्यांना त्या क्लासमध्ये जॉईन करण्यासाठी इन्व्हाइट करू. त्यासाठी आपल्याला जाणं गरजेचं आहे पीपलमध्ये. पीपल टॅबवरती आपण क्लिक केलं तर इथं 2 ऑप्शन दिसतात, एक टीचर आणि दुसरा स्टुडंट्स. टीचर्स इथं इन्व्हाइट टीचर्सवरती क्लिक केलं तर इन्व्हाइट टीचर्स एक पॉपअप विंडो ओपन होते. या ठिकाणी मी एका टीचर्सला इन्व्हाइट करतो, NK, आणि इन्व्हाइट आहे ते इन्व्हाइट वरती क्लिक करा. आता ज्यावेळेस इथून मी इन्व्हाइट करतोय त्यावेळेस त्यांच्या ईमेल आय डीवरती एक मेल जाईल आणि त्या ईमेल आय डीवरती त्यांनी जॉईन ज्यावेळेस करतील, जॉईन वरती क्लिक करतील, ते जॉईन वरती क्लिक केलं का ते आपोआप या ठिकाणी ह्या क्लासला गुगल क्लासरूमला जॉईन होतील. दुसरा आहे स्टुडंट्स. स्टुडंटसाठी 2 पर्याय जॉईन होण्यासाठी. एक, हा जो काही क्लास कोड आहे तो क्लास कोड वापरून, म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतोय पहा,
हा क्लास कोड वापरून विद्यार्थी जॉईन होऊ शकतात जॉईन क्लासमधून. आणि दुसरा, विद्यार्थ्याला इन्व्हाइट करून त्या क्लासमध्ये एंट्री देऊ शकतो. इन्व्हाइट स्टुडंटमध्ये आपण एखाद्या विद्यार्थ्याला इन्व्हाइट करू. या विद्यार्थ्याला आपण इन्व्हाइट करूया. इन्व्हाइट म्हणा, ईमेल आयडी टाकल्यानंतर इन्व्हाइट वरती क्लिक करा. आता हा मेल त्या विद्यार्थ्याच्या ईमेल अकाउंटला जाईल. तो विद्यार्थी ज्यावेळेस जॉईन म्हणेल तो ऑटोमॅटिक ह्या क्लासमध्ये जॉईन होईल. दुसरा पर्याय मगाशी सांगितल्याप्रमाणे, नाहीतर तो क्लास कोड वापरून जॉईन होऊ शकतो. गुगल क्लासरूम मध्ये दुसरा एक टॅब आहे क्लासवर. त्या क्लासवर वरती क्लिक करा. त्या क्लासवर क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याला जर काही मटेरियल द्यायचं असेल तर ते मटेरियल्स आपण ह्या क्लासवर्कमध्ये ॲड करू शकतो. त्यासाठी आपल्याला गरज आहे क्लासवर्कमधून तिथं प्लस साइन असलेल्या क्रिएट हे बटन आहे त्यावरती क्लिक करणं. याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन्स येतात. असाइनमेंट, क्विज असाइनमेंट, क्वेश्चन, मटेरियल, रियूज पोस्ट आणि टॉपिक. आपण नंतर पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर आपण टॉपिक याकडे वळूया. तर टॉपिक याच्यावर आपण क्लिक करूया. टॉपिक वरती क्लिक केल्यानंतर ऍड टॉपिक, म्हणजे तुम्ही तुमच्या क्लासमध्ये एखादा टॉपिक क्रिएट करणार असाल तर तुम्ही टॉपिक वरती क्लिक करून ऍड टॉपिक, टॉपिकचं नाव देऊ शकता. इंट्रोडक्शन. इथे टॉपिकचं नाव टाईप केल्यानंतर ऍड बटन वरती क्लिक करा. ऍड बटन वरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या कोर्सचा पहिला टॉपिक हा क्रिएट झालेला तुम्हाला दिसेल. हा टॉपिक जो क्रिएट झालेला आहे हा टॉपिक तोपर्यंत विद्यार्थ्याला दिसू शकत नाही जोपर्यंत तुम्ही ह्या टॉपिक मध्ये मटेरियल्स ऍड करू शकत नाही. आपला पहिला टॉपिक झाला. तर समजा आपल्याला दुसरा टॉपिक ऍड करायचा असेल तर तुम्ही पुन्हा क्रिएट वरती क्लिक करा, पुन्हा टॉपिक वरती क्लिक करा आणि दुसऱ्या टॉपिकचं नाव ऍड टॉपिक मध्ये टाईप करा. ऍड वरती क्लिक करा. हा झाला दुसरा टॉपिक. हा पहिला, हा दुसरा टॉपिक. आता या पद्धतीने तुम्ही अजून टॉपिक ऍड करायचं असेल तर सेम आता जी आपण पद्धत वापरली ती प्रोसिजर फॉलो करून तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे पुढे टॉपिक तुमच्या सिलेबस नुसार बनवू शकता. आता त्यानंतर हा जो काही टॉपिक आहे ह्या टॉपिकच्या उजव्या बाजूला 3 डॉट्स दिसतात. याच्यावरती क्लिक केलं तर पुढे काही ऑप्शन ऍक्टिव्हेट होतात. रिनेम, डिलीट, कॉपी लिंक, मूव्ह डाऊन. तर रिनेम पहिल्या ऑप्शन वरती क्लिक केलं रिनेम होती तर जे आपण टॉपिकला नाव दिलंय त्या टॉपिकचं नाव चेंज करायचं म्हटलं तर आपण चेंज करू शकतो. इथं नाव दुसरं टाईप करा, रिनेम म्हणा, टॉपिकचं नाव चेंज होईल. त्यामध्ये दुसरं एक ऑप्शन आहे डिलीट. त्या डिलीट वरती आपण जर क्लिक केलं तर आपण जो टॉपिक क्रिएट केलेला आहे तो टॉपिक डिलीट होतो. त्यानंतर तिसरा ऑप्शन येतोय कॉपी लिंक. हा ऑप्शन तुम्ही दुसरी कॉपी लिंक कॉपी करण्यासाठी त्या कॉपी लिंकचा वापर करू शकता. त्यानंतर पुढे चौथा ऑप्शन आहे मूव्ह डाऊन. आता हा टॉपिक जर आपल्याला खाली घ्यायचा असेल तर हा टॉपिक आपला दुसरा आहे बँकिंग रूल्स अँड रेग्युलेशन. तर मूव्ह डाऊन वरती क्लिक करा. तो टॉपिक खाली आलेला तुम्हाला दिसेल आणि इंट्रोडक्शन हा पहिला टॉपिक झाला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही क्लास वर्क मध्ये क्रिएट मध्ये जाऊन टॉपिक वरती क्लिक करून वेगवेगळे टॉपिक आपण बनवू शकतो. आता आपण जे टॉपिक क्रिएट केलेत त्यामध्ये मटेरियल अपलोड करूया. त्यासाठी आपल्याला जाणं गरजेचं आहे क्रिएट मध्ये. त्यामुळे क्रिएट वरती क्लिक करा. त्याच्यानंतर मटेरियल वरती क्लिक करा. मटेरियल वरती क्लिक केल्यानंतर
पुढील विंडो ओपन होईल. त्या पुढील विंडो ओपन झाली तिथे टायटल, त्या टायटलमध्ये आपण जे टायटल देणार आहोत ते तिथे टाईप करा. त्यानंतर खाली ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन देऊ शकता आणि द्यायचं असेल तर देऊ शकता, नसेल तर नाही दिलं तर चालू शकते, कारण तो ऑप्शनल भाग आहे. त्यानंतर खाली दोन ऑप्शन येतात, ॲड आणि क्रिएट. क्रिएटवरती क्लिक केलं तर हे वेगवेगळे डॉक, स्लाइड्स, शीट्स वगैरे ऑप्शन येतात. त्यापैकी क्लिक करून त्या ऑप्शनवरती तुम्ही मटेरियल क्रिएट करू शकता. दुसरा येतो ॲड. ॲडवरती क्लिक केलं का पुढे 4 ऑप्शन आलेले दिसतात. हे 4 ऑप्शनच्या द्वारे म्हणजे गुगल ड्राईव्ह, लिंक, फाईल, यूट्यूब याच्याद्वारे ह्या टॉपिकमध्ये आपण मटेरियल अपलोड करू शकतो. त्यामुळे 4 ऑप्शन हे मटेरियल अपलोड करण्याचे मेन सोर्स आहे. चला तर आपण एक एक ऑप्शनच्या द्वारे टॉपिकमध्ये मटेरियल कसे ॲड करू शकतो ते पाहूया. तर पहिलं ऑप्शन आपण गुगल ड्राईव्ह. त्यासाठी गुगल ड्राईव्हवरती आपण क्लिक करणार आहोत. गुगल ड्राईव्हवरती क्लिक केलं तर पुढची एक पॉपअप विंडो ओपन होते. ही पॉपअप विंडो इन्सर्ट फाईल युजिंग गुगल ड्राईव्ह ही आहे. म्हणजे गुगल ड्राईव्हमध्ये तुमचे जे काही फोल्डर्स असतील ते फोल्डर्स इथं दिसतील. त्याच्यातील जी काही फाईल आहे ती फाईल तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी इंडियन बँकिंग सिस्टम आहे त्यावरती क्लिक करतो. ही गुगल स्लाइड्स आहे. क्लिक करतो ॲड म्हणून. ॲड म्हटल्यानंतर ती फाईल इथं अपलोड झालेली तुम्हाला दिसू शकेल. दुसरा ऑप्शन आहे लिंक. आपण लिंकवरती क्लिक करूया. लिंकवरती क्लिक केल्यानंतर इंटरनेटमधून एखाद्या त्या कोर्स किंवा त्या चॅप्टर्सच्या रिलेटेड मटेरियल जिथं अवेलेबल असेल इंटरनेटवर तिथून लिंक कॉपी करा आणि इथे ह्या लिंकमध्ये पेस्ट करा. आपण तिथे एक विंडो ओपन करून ठेवली आहे. ही जी लिंक आहे ती लिंक आपण कॉपी करूया आणि ती इथे आपण पेस्ट करूया आणि ॲड लिंक म्हणूया. इथं लिंकच्या द्वारे मटेरियल अपलोड होत आहे. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन येते तो आहे फाईल ऑप्शन. त्या फाईल ऑप्शनवरती क्लिक केलं तर पुढची एक पॉपअप विंडो ओपन होते. त्या पॉपअप विंडोमध्ये ड्रॅग फाईल हिअर किंवा सिलेक्ट फाईल फ्रॉम युअर डिव्हाइस. तर या सिलेक्ट फाईल फ्रॉम युअर डिव्हाइस याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर जिथं आपली फाईल असेल त्या फाईलमध्ये आपण जाऊया. मी ही फाईल आहे ती फाईल आणि अपलोड. फाईल अपलोड होत आहे. फाईल अपलोड झालेली आहे. त्यानंतर पुढे चौथा जो ऑप्शन आहे तो यूट्यूब. त्यासाठी आपण यूट्यूबवरती क्लिक करणार आहोत. यूट्यूबवरती क्लिक केल्यानंतर पुढे एक पॉपअप विंडो ओपन होते इन्सर्ट व्हिडिओ म्हणूनची. त्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, व्हिडिओ सर्च आणि URL. आपण जो टॉपिक आहे त्या टॉपिकच्या रिलेटेड व्हिडिओ त्या सर्च बारमधून सर्च करू शकतो. आपण सर्च करूया. सर्च खाली व्हिडिओ आलेत. यापैकी कोणताही व्हिडिओ आपण सिलेक्ट करू शकतो. समजा मी हा व्हिडिओ क्लिक करतो. त्या व्हिडिओवरती क्लिक केला, हा सिलेक्ट केला तर खाली ॲड बटन येते त्याच्यावरती क्लिक करा. ॲड बटनवरती क्लिक केलं तर तो व्हिडिओ इथं अपलोड झालेला तुम्हाला दिसू शकेल. त्यानंतर पुन्हा ॲड बटनवरती क्लिक करा, यूट्यूबवरती क्लिक करा. त्यातील दुसरा ऑप्शन जो आहे URL याच्यावरती क्लिक करा. यूट्यूबमधून URL मिळणार ती कॉपी करून इथं पेस्ट करू शकता. त्यासाठी आपण जाणार आहोत गुगलच्या इथे आपण यूट्यूब टाईप करणार आहोत.
यूट्यूब टाईप केल्यानंतर इथे सर्च बारमध्ये आपण टाईप करणार आहोत इंडियन बँकिंग सिस्टीम, एंटर द्या. समजा त्यापैकी हा एक व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपण घेणार आहोत. त्यासाठी आपण वरची जी URL लिंक आहे ती कॉपी करून घेतली. ती कॉपी केलेली लिंक आपण इथे पेस्ट करणार आहोत आणि पेस्ट केल्यानंतर हा व्हिडिओ इथे अपलोड झाला आहे. आपण ॲड म्हणूया, हा व्हिडिओ इथे ॲड झालेला असेल. आता आपण गुगल ड्राईव्ह, लिंक, फाईल आणि यूट्यूबच्या द्वारे टॉपिकचे जे मटेरियल ॲड करायचे होते ते ॲड केलेले आहे. त्यानंतर त्या राईट साईडला फॉर ऑल स्टुडंट आणि टॉपिक हे ऑप्शन आपल्याला दिसतात. त्यापैकी फॉर म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला हे मटेरियल पोस्ट करायचे आहे. याच्यावरती क्लिक केलं तर एकापेक्षा समजा जास्त क्लास क्रिएट केले असतील तर ते क्लास येतील. त्यापैकी एक क्लास सिलेक्ट करू शकता. आपण इथे फक्त एकच क्लास सिलेक्ट केलेला आहे, त्यामुळे इथं हा ॲक्टिव्हेट दाखवत नाही, दुसरी क्लास दाखवत नाही. त्यानंतर दुसरा येतोय ऑल स्टुडंट. त्या ऑल स्टुडंटवरती क्लिक केलं तर ऑल स्टुडंट इथं जर टिक मार्क केलं तर हे जे मटेरियल आपण अपलोड केलेलं आहे ते मटेरियल सर्व स्टुडंटला जाऊ शकतं. किंवा याच्यावरती आपण ऑल स्टुडंटपैकी काही स्टुडंट आपण सिलेक्ट केले आणि त्यांना जर सिलेक्ट करून पोस्ट म्हटलं तर काही ठराविक स्टुडंटला हे जे मटेरियल ते मटेरियल जाऊ शकतं. त्यानंतर टॉपिकवरती क्लिक केलं तर याच्यामध्ये क्रिएट टॉपिक हा ऑप्शन येतोय. आपण नवीन टॉपिक जर नाव देणार असेल, नवीन टॉपिक क्रिएट करणार असेल तर करू शकतो. आपण याच्यामधला पहिला टॉपिकचं जे मटेरियल आहे ते टॉपिकचं मटेरियल क्रिएट केल्यामुळे आपण इंट्रोडक्शनवरती क्लिक करूया. आता इथं इंट्रोडक्शन पहिला टॉपिक BCom थर्ड ॲडव्हान्स बँकिंग हे क्लासचे विद्यार्थी क्लास आणि हे त्याचे विद्यार्थी यांना आपण काय करू, हे मटेरियल सेंड करूया. त्यासाठी आपण पोस्टवरती क्लिक करणार आहोत. पोस्टवरती क्लिक केलं का हे मटेरियल पोस्ट होईल. मटेरियल विद्यार्थ्याला पोस्ट झालेलं आहे. तर आता आपण गुगल क्लासरूममध्ये असेसमेंट कशा पद्धतीने केले जाते हे पाहूया. असेसमेंटचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे असाइनमेंट आणि दुसरा म्हणजे क्विज. तर यासाठी आपल्याला काय काम करायचे आहे, तर आपण हा क्रिएट बटन होते याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन आहे तो असाइनमेंट, याच्यावरती आपण क्लिक करूया. याच्यावरती क्लिक केल्यानंतर असाइनमेंट विंडो ओपन होते. त्या असाइनमेंट विंडोमध्ये आपण इथे टायटल देऊ शकतो आणि इथे इन्स्ट्रक्शन त्यांना देऊ शकतो. इन्स्ट्रक्शन हे ऑप्शनल आहे. आता खाली ॲड आणि क्रिएट हे दोन ऑप्शन आपल्याला दिसतात. यापैकी ॲडवरती क्लिक केलं की 4 ऑप्शन खाली आलेले दिसतात. त्यापैकी कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचे असाइनमेंट सेव्ह केले आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करा. आता मी फाईलवरती क्लिक करतो. त्या फाईलवरती क्लिक केल्यानंतर पुढे एक विंडो ओपन होते. त्या विंडोवरती सिलेक्ट फाइल्स फ्रॉम युअर डिव्हाइस हा ऑप्शन आहे, याच्यावरती मी क्लिक करतो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मी जिथं माझी असाइनमेंट बनवली आहे त्याच्यावरती क्लिक करतो, ती सिलेक्ट करतो आणि ओपन करतो. इथून ओपन झाली का इथं अपलोड जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करतो. याच्यावरती क्लिक केलं का माझी जी असाइनमेंट आहे ती अपलोड या ठिकाणी होईल. आता इथे असाइनमेंट अपलोड झालेली आहे. आता या असाइनमेंट अपलोड झाल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक केलं तर आपल्याला पुढे 3 ऑप्शन दिसतात. स्टुडंट कॅन व्ह्यू फाईल, स्टुडंट्स कॅन एडिट फाईल, मेक अ कॉपी फॉर इच स्टुडंट. तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्या तिन्हीपैकी कोणता तरी एक
ऑप्शन चूज करू शकता. मी स्टुडंट कॅन व्ह्यू फाईल याच्यावरती क्लिक करतो आणि हा पर्याय मी निवडतो. तसेच ह्या उजव्या बाजूला फॉर्ममध्ये तुम्ही कोणाला असाइनमेंट पाठवणार आहेत ते सिलेक्ट करू शकता. जर क्लास एकापेक्षा जास्त तुम्ही क्रिएट केला असेल तर ज्या क्लाससाठी तुम्ही असाइनमेंट बनवलेली आहे त्या क्लाससाठी तो क्लास सिलेक्ट तुम्ही करा. नंतर पुढे ऑल स्टुडंट तुम्ही सर्वांना पाठवू शकता. त्यानंतर खाली ऑप्शन येते पॉईंट्स. तुम्ही किती पॉईंट्सचे असाइनमेंट घेतले त्यानुसार तुम्ही तिथं पॉईंट्स देऊ शकता. आपण 40 पॉईंटची घेतली आहे. ड्यू डेट हा एक ऑप्शन आहे ड्यू मध्ये. याच्यावरती आपण क्लिक केलं तर ड्यू डेट सिलेक्ट करू शकतो. आपण 31 मे ही ड्यू डेट सिलेक्ट करूया. त्याचबरोबर टाइम हा ऑप्शन आहे तिथे. हा ऑप्शनल आहे. तुम्ही टाइम सेट करू शकता. जर तुम्हाला टाइम द्यायचा नसेल तर तुम्ही टाइम देऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार टाइम सेट करू शकता. आपण टाइम देऊ याला 11:59. तर टाइम आणि डेट हे ड्यू डेट सेट झाले आहे. त्यानंतर खाली टॉपिक हा ऑप्शन आहे. तर ते क्लिक करूया. तर ते क्लिक केल्यानंतर कोणत्या टॉपिकचे तुम्ही असाइनमेंट देत आहात त्याच्यावरती क्लिक करूया. आपण इंट्रोडक्शनवरती क्लिक करूया. आता हे केल्यानंतर पुढे इथे असाइन हा एक ऑप्शन आहे. याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. याच्यावरती क्लिक केलं का ते असाइनिंग व्हायला लागेल. हे असाइनिंग झालं तेव्हा लगेचच नोटिफिकेशन जनरेट होतं. नोटिफिकेशन जनरेट झाल्यानंतर असाइनमेंट इथं आलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता याचा अर्थ नवीन असाइनमेंट ही पोस्ट केलेली आहे. विद्यार्थी ही असाइनमेंट पाहू शकतात. तसेच विद्यार्थ्याला जो मेल केला आहे तो मेल पाहून विद्यार्थी असाइनमेंट अपलोड केली याची माहिती त्यांना मिळू शकते विद्यार्थ्यांना. आणि विद्यार्थी ती असाइनमेंट ड्यू डेटच्या अगोदर सबमिट करू शकतात. आता असाइनमेंट वरती क्लिक करा. ही असाइनमेंट तुम्ही पोस्ट केली होती. आता आपण पाहू शकता की तिथे एक नवीन विद्यार्थी ऍड झालेला दिसू शकतो. तुम्हीच आहे. जो मला मेल आला होता त्या मेलच्या सहाय्याने इथे ह्या गुगल क्लासरूमला ऍड झालेलो आहे. कारण स्टुडंट हा गुगल क्लासरूम मध्ये एकतर मेलच्या सहाय्याने जॉईन होऊ शकतो किंवा जो कोड आहे क्लासरूमचा त्या सहाय्याने जॉईन होऊ शकतो. वरच्या बाजूला इथे दोन ऑप्शन दिसतात. एक इन्स्ट्रक्शन आणि दुसरा स्टुडंट वर्क. इन्स्ट्रक्शन वरती क्लिक केलं की इथे एक असाइनमेंट जी मी पोस्ट केली होती ती पोस्ट केलेली असाइनमेंट इथे आलेली आहे. आणि आता जर स्टुडंट वर्क वरती क्लिक केलं तर इथून आपण जे मॉनिटरिंग करायचं ते मॉनिटरिंग करू शकतो. इथे दोन बाबी दिसतात असाइन. इथे टर्न इन 0 दिसतंय कारण की अजून कुठल्याही विद्यार्थ्याने असाइनमेंट सबमिट केलेली नाही. ज्यावेळेस विद्यार्थी असाइनमेंट सबमिट करेल त्यावेळेस इथं असाइनमेंट सबमिट झालेली दिसेल. तिथे फाईल अपलोड झालेली दिसेल आणि त्या टर्न इन 0 आहे ते 1 होईल. मी विद्यार्थी म्हणून गुगल क्लासरूममध्ये एंट्री करतो. आता इथे मी आल्यानंतर ॲज अ स्टुडंट म्हणून इथं जी काही असाइनमेंट आली त्या असाइनमेंटवरती मी क्लिक करतो. त्या असाइनमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथं असाइनमेंट मी पाहू शकतो. हे असाइनमेंट आहे याच्यावरती क्लिक करून जी असाइनमेंट आहे त्याचे क्वेश्चन्स कोणकोणते आहेत ते मी पाहू शकतो. त्यानंतर हे असाइनमेंट आता मला सबमिट करायचे आहे तर मी सबमिटही करू शकतो. तसेच इथे पॉईंटही आले बघा 40 पॉईंट्स म्हणून. आता मला असाइनमेंट सबमिट करायचे तर इथे एक स्टुडंट टॅबमध्ये ॲड
एक ऑप्शन आहे आणि मार्क ॲज डन. त्या ॲडवरती क्लिक केले तर इथून मी जे असाइनमेंट आहे ते असाइनमेंट ॲज अ स्टुडंट म्हणून सबमिट करू शकतो. तिथे क्लिक केले तर खाली 3 ऑप्शन येतात, गुगल ड्राईव्ह, लिंक, फाईल. त्याखाली क्रिएट न्यू, डॉक, स्लाइड्स. म्हणजे मला असाइनमेंट जर इथून बनवायची असेल तर मी बनवू शकतो. जर समजा मी असाइनमेंट बनवली असेल तर मी इथून अपलोड करू शकतो. या 3 पैकी मी फाईलवरती क्लिक करतो. फाईलवरती क्लिक केलं का पुढची एक पॉपअप विंडो ओपन होते. ड्रॅग फाईल्स हिअर किंवा सिलेक्ट फाईल फ्रॉम युअर डिव्हाइस. याच्यावरती क्लिक करा. सिलेक्ट फाईल फ्रॉम युअर डिव्हाइसवरती. त्यानंतर जी असाइनमेंट असेल, तुमची जी वर्डमधली फाईल असेल ती सिलेक्ट करा. ओपन म्हणा. ती फाईल अपलोड होताना दिसेल. समजा असाइनमेंट एकापेक्षा जास्त असेल तर ॲड मोर फाईलवरती क्लिक करून तुम्ही दुसरी असाइनमेंट जर असेल ती सबमिट करू. अपलोडवरती क्लिक करा. फाईल अपलोड इथे होताना इथे फाईल अपलोड झालेली आहे. त्याच्यानंतर टर्न इनचा ऑप्शन येतोय. तो टर्न इनचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. टर्न इन होते. टर्न इन नंतर पुन्हा पॉपअप विंडो ओपन होते. पुन्हा टर्न इन करा. आता टर्न इन झाल्यानंतर इथं आपली असाइनमेंट सबमिट झालेली आहे. इथून तुम्ही मेसेज पास करायचा म्हटलं तर पास करू शकता. तर मेसेज टाईप करा आणि मेसेज सेंड करा. आता पुन्हा मी टीचर टॅबमध्ये येतो. तर टीचर टॅबमध्ये आल्यानंतर इथे मी पुन्हा असाइनमेंटवरती क्लिक करणार आहोत. असाइनमेंटवरती क्लिक केलं का इथं पहा फाईल अपलोड झालेली आहे. टर्न इन इथं 0 होतं ते 1 झालेलं आहे. इथं 0 होतं ते 1 झाले. त्यामुळे मी आता याच्यावरती क्लिक करतो. याच्यावरती क्लिक केलं का फाईल ओपन होईल. इथे फाईल ओपन झाली आहे. तर आपण इथून चेक करू शकतो. चेक करून इथे ग्रेड आहे, इथे ग्रेड देऊ शकतो. समजा इथं 30 मार्क्स आपण दिलेले आहेत. खाली आपण प्रायव्हेट कमेंट करू शकतो. कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव पास्ड करून. म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन आपण पोस्ट म्हणतो पोस्ट होऊ शकतो. दुसरं इथं रिटर्नचं ऑप्शन आहे. रिटर्नवरती क्लिक करू शकतो. रिटर्नवरती क्लिक केलं का विद्यार्थ्याला मेल जाईल आणि विद्यार्थ्याला समजेल की त्याला त्या असाइनमेंटमध्ये किती मार्क्स मिळाले आहेत. रिटर्नवरती क्लिक करा. आपण रिटर्नवरती क्लिक केलेलं आहे. मी ॲज अ स्टुडंट म्हणून माझ्या ईमेल लावलेला आहे. पहा इथं मेलमध्ये मला जे मार्क्स मिळाले ते मार्क्स इथं आपल्याला इथे ओपन करून आपण पुन्हा इथे जाऊ शकतो. मी पुन्हा इथे येतो. मेन टीचर टॅबमध्ये ग्रेडच्या इथे जातो. इथे पाहू शकता मार्क्स हे 40पैकी 30 मिळालेले आपल्याला दिसत आहेत. अशा पद्धतीने आपण जे विद्यार्थ्याला असाइनमेंट दिली होती ते असाइनमेंट त्याचं असेसमेंट हे करू शकतो. आता आपण क्लासरूममध्ये क्विज असाइनमेंट कशी अपलोड करायची ती पाहूया. यासाठी प्रथम आपण क्लासवर वरती क्लिक करूया. याच्यावरती क्लिक केल्यानंतर क्रिएटवरती क्लिक करूया. नंतर क्विज असाइनमेंटवरती क्लिक करूया. एक पुढची एक विंडो ओपन होते. यामध्ये एक टायटल आहे. तिथं आपण क्विजचं टायटल टाकू शकतो. तिथे मी क्विज 1 असं टाईप करतो. खालील जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तुम्ही काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तर तुम्ही इन्स्ट्रक्शन देऊ शकता. मी ते इन्स्ट्रक्शन देतो. द टाइम ड्युरेशन इज 10 minutes. इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर
खाली इथे एक ब्लँक क्विज गुगल फॉर्म आहे. त्या ब्लँक क्विज वरती आपण क्लिक केलं तर नवीन एक ब्लँक क्विज इथे नवीन विंडोमध्ये ओपन होते. यामध्ये आपण क्विज बनवायचे म्हटले तर क्विज बनवू शकतो. आपण इथे वेळ न घालवता आपण दुसरा जो पर्याय याच्याकडे जाऊया. दुसरा पर्याय ऍड वरती आपण क्लिक करूया. ऍड वरती क्लिक केल्यानंतर त्या खाली गुगल ड्राईव्ह हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करूया. गुगल ड्राईव्ह वरती क्लिक केल्यानंतर पुढे एक पॉपअप विंडो ओपन होते. त्या पॉपअप विंडोवरती माय ड्राईव्ह वरती क्लिक करा. माय ड्राईव्ह वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ड्राईव्हमध्ये ज्या ठिकाणी क्विज असेल रेडी त्यावरती क्लिक करा. नंतर ऍड वरती क्लिक करा. ऍड वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो काय क्विज आहे ती क्विज अपलोड झालेली दिसते. आता एक क्विज अपलोड झालेली आहे. हे अपलोड झालेले क्विज आता आपण काय करूया की विद्यार्थ्यांना पाठवूया. त्यासाठी आपण इथे येणार आहे फॉर आपल्याकडे एकच फक्त क्लास आपण बनवत असल्यामुळे इथे फक्त एक दिसतोय. एकापेक्षा जास्त असेल तर आपण ज्या क्लाससाठी क्विज बनवली त्यांना सिलेक्ट करू शकतो आणि पाठवू शकतो. ऑल स्टुडंटला आपण इथं क्लिक करणार आहोत. त्यानंतर किती पॉईंट्सची आपली एक्झाम आहे, समजा ही 10 पॉईंटची आहे. इथून पुढे ड्यूचं ऑप्शन आहे. त्या ड्यूच्या ऑप्शनमध्ये ड्यू डेट आहे. ड्यू डेटवरती क्लिक केल्यानंतर ड्यू डेट अँड टाइम हा ऑप्शन ऍक्टिव्हेट होतो. याच्यावरती आपण क्लिक करूया. जर आपल्याला पुढच्या काही दिवसानंतर हा क्विजची ड्यू डेट ठेवायची असेल तर आपण ड्यू डेट ठेवू शकतो. तिथं क्लिक करा आणि आपण टाइम सेट करायचा म्हटलं टाइम ही सेट करू शकतो. त्यानंतर टॉपिक, कोणत्या टॉपिकवर तुम्ही क्विज घेताय तो टॉपिक तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि हे सिलेक्ट केल्यानंतर आपण असाइन करणार आहोत. याच्यावरती क्लिक करा. असाइनिंग होत आहे. ही जी क्विज आहे ही क्विज विद्यार्थ्यांना मेलच्या स्वरूपात सेंड होईल. यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावरती इथे क्लिक केलं तर काही ऑप्शन इथं आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. असाइन वरती क्लिक केलं तर ही क्विज विद्यार्थ्यांना सेंड होईल. शेड्यूल वरती क्लिक केलं तर आपण त्याचं शेड्यूलिंग करू शकतो. शेड्यूल वरती क्लिक करा. कोणत्या डेटला पाठवायची ती डेट सिलेक्ट करा. कोणत्या टाइमला पाठवायचा तो टाइम तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि शेड्यूल वरती क्लिक करा. ही क्विज त्या डेटला आणि त्या टायमिंगला विद्यार्थ्यांना आपोआप सेंड होईल. त्यानंतर सेव्ह ड्राफ्ट करायचं असेल तर आपण ड्राफ्टमध्ये सेव्ह करू शकतो. आपण इथूनही असाइन करू शकतो किंवा या ठिकाणी असाइन लिहिले याच्यावरती क्लिक केलं तर आपण ही जी क्विज आहे ती क्विज विद्यार्थ्यांना सेंड करू शकतो. मी असाइन करतो. असाइनिंग होत आहे. असाइनिंग झाल्यानंतर या ठिकाणी क्विज बनलेला आहे ती पोस्ट झालेली आहे. आता मी विद्यार्थी म्हणून ही जी क्विज आहे ती क्विज सोडवतो. आता विद्यार्थ्याला त्याच्या ज्या डॅशबोर्ड होते आहे तिथे क्विज आलेली दिसेल. क्विज वरती क्लिक केल्यानंतर इथे क्विजचा गुगल फॉर्म त्याला दिसेल. त्यांनी याच्यावरती क्लिक केलं त्या नवीन विंडोमध्ये क्विज ओपन होईल. आता ही क्विज सोडवतो. क्विज सोडून झाल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक केलं जाईल. जी क्विज आहे ती क्विज सबमिट होईल. यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड दिस क्विज. विद्यार्थी स्कोर पाहायचा म्हटलं तर व्ह्यू स्कोर मधून स्कोर पाहू शकतो. जर आपण व्ह्यू स्कोर साठी ऑप्शन तिथे ऍक्टिव्हेट केलेला नसेल तर तिथे त्याला स्कोर दिसणार नाही. इथे स्कोर आलेला पहा. आता विद्यार्थ्यांनी क्विज सोडवल्यानंतर आता मी टीचरच्या टॅबमध्ये येतो.
आता इथं टीचर क्लासमध्ये आल्यामध्ये इथं जी काही पोस्ट केलेली क्विज होती त्या क्विजवरती क्लिक करा. इथे तुम्हाला टर्न इन झालेले दिसेल. याच्यावरती क्लिक केलं का पुन्हा तो फॉर्म ओपन होईल. आपण क्विज सोडवलेली विद्यार्थ्यांनी पाहूया. त्यासाठी आपण जाऊया क्विजवरती, रिस्पॉन्सवरती क्लिक करूया. रिस्पॉन्सवरती क्लिक केल्यानंतर इथे माहिती मिळेल. स्प्रेडशीटवरती क्लिक करूया. स्प्रेडशीट, क्रिएट अ न्यू स्प्रेडशीट, क्रिएटवरती क्लिक करूया. नवीन स्प्रेडशीट ओपन होईल. स्प्रेडशीट ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्याचा स्कोअर समजेल, नाव समजेल, ईमेल आय डी आणि क्वेश्चन्स ह्या सर्व बाबी समजू शकतात. त्यानंतर पुन्हा आपण क्लासरूममध्ये येऊया. टर्न इन वरती क्लिक करूया आणि विद्यार्थ्याला ग्रेडिंग करूया 10 आउट ऑफ 10. त्यानंतर रिटर्न वरती क्लिक करा आणि इथे त्याला मेसेज टाईप करा जी नवीन पॉपअप विंडो ओपन झालेली आहे त्यावरती. रिटर्न वरती क्लिक करा. हा मेसेज विद्यार्थ्याच्या ईमेल आय डी वरती मेलच्या स्वरूपात जाईल. आता आपण येऊया आपल्या क्लासरूममध्ये. आता क्लासरूममध्ये आल्यानंतर म्हणजे ग्रेड्स चेक करायचे म्हणजे आपण इथं ग्रेड्सवरती क्लिक करून ग्रेड्स चेक करू शकतो. अशा पद्धतीने आपण गुगल क्लासरूम क्रिएट करू शकतो. विद्यार्थ्यांना क्लासवर्कच्या द्वारे असाइनमेंट देऊ शकतो, क्विज ऑर्गनाईज करू शकतो आणि विद्यार्थी त्यांच्या मोबाईलमधून किंवा त्यांच्या PC मधून जे काही असाइनमेंट असेल, जे क्विज असेल ते सोडून अपलोड करू शकतात. त्याच्यामध्ये कायमस्वरूपी डेटा हा सेव्ह राहत असतो गुगल ड्राईव्हमध्ये. त्यामुळे हा एक चांगला फायदा आहे की क्विज कुठे हरवण्याचे इथं चान्सेस नाहीत, कारण सर्व डेटा गुगल ड्राईव्हमध्ये हा सेफमध्ये सेव्ह होत असतो. मी अपेक्षा करतो की तुम्हाला गुगल क्लासरूमबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. धन्यवाद.